दादा काय सांगाल, तुम्हाला आज या ठिकाणी प्रादेशिक परिवहन मंडळ म्हणजे आरटीओचे अधिकारी आले, तुम्हाला काय सूचना दिलेल्या त्यांनी? ऑटोचे अधिकारी येऊन गेले. त्यांनी सांगितलं की मराठी भाषेमध्ये तुम्ही पॅसेंजरशी संवाद कसा साधायचा आणि तुमचं प्लस ड्रेस वगैरे, बॅच, बिल्ला, लायसन वगैरे सर्व सोबत ठेवायचं बुवा. आम्हाला ते मंजूर आहे, आम्ही त्यांच्या नियमाचं पालन करू. माझं नाव संजय चंद्रकांत चौधरी. वीर सावरकर युनियन, जळगाव रेल्वे स्टेशन स्टॉप, श्री स्वामी समर्थ रिक्षा स्टॉप. आज इथे आरटीओ अधिकारी येऊन गेले. त्यांनी नियम वगैरे सांगितले आम्हाला. मराठी भाषेत बोलणे, गणवेश घालणे, लायसन बिल्ला सगळं हे व्यवस्थित हे जवळ ठेवावं आणि पॅसेंजरशी मराठी भाषेत बोलावं. ट्रॅफिकचे नियम सर्व आम्ही पाळणार आहेत. महाराष्ट्र शासनाने जे अमराठी ऑटो रिक्षा टॅक्सी बॅच धारक आहे त्यांना 15 ऑगस्टपर्यंत व्यवहार्य जे डे टू डे लाईफमध्ये त्यांना मराठी भाषेचं ज्ञान प्राप्त करण्याची मुदत दिली होती. तर त्या अनुषंगाने आता महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक ऑटो रिक्षा टॅक्सीवाल्यांना व्यावहारिक ज्ञान असणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आमच्या वायोपत्राने विविध रिक्षा स्टँड असतील, ऑटो स्टँड असतील, तिथे जाऊन त्यांना सूचना दिल्या. त्यांना आपण सुरुवातीला एक नोटीस देणार आहे की तुम्ही एका महिन्यात व्यावहारिक ज्ञान प्राप्त करून घ्यावे. जर त्यांनी एका महिन्यात व्यावहारिक ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर आपण त्याचं सुरुवातीला आपण त्यांचं बॅच तात्पुरतं निलंबन करू 3 महिन्यासाठी. आणि जर त्यांनी ते पण केलं नाही तर आपल्याला नंतर ते रद्द करावं लागेल. नाही, नोटीस नाही. आज सुरुवातीला फक्त प्राथमिक आम्ही जाऊन सूचना वगैरे दिल्या. त्यात अजून कोणी दोषी आढळलं नाही. जे दोषी आढळलं त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हो. माझं नाव योगेश नारायण ताटू, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.